नमस्कार, माझं नाव दिलीप रामदास पाटील, राहणार वडणे, तालुका जिल्हा धुळे. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कृत सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र वडणेद्वारे आपण सेंद्रिय शेतीचे शाश्वत शेती होण्यासाठी वेळोवेळी हंगामाने संदेश देत होतो. आजचा जो उन्हाळ्यातला महत्त्वाचा संदेश आहे की बांधावर अंजन लागवड. तर अंजन जे झाड इथं जगवलं आहे या प्रक्षेत्रावर, एक भिंत करण्यात आली मधल्या बांधांवर. तिथे अंजनची विशेषता काय आहे की हे भर उन्हाळ्यात इतकं उन्हाळ्यात असताना हिरवं रसरशीत असतं आणि बांधावर सरळ वाढतं, कडक टणक आणि आंतरमशागत बी केली तर जवळ पण मुळे राहत नाही, खोल मुळे जातात आणि सरळ वाढतात. अजून एक विशेषता, उन्हाळ्यात हिरवं रसरशीत असते आणि लाकूड हे हजारो वर्ष टिकणारं बहुवार्षिक झाडे, देशी झाडे. आणि या हिरवं रसरशीत आहे. पक्ष्यांचे खोपे पण खूप दिसतात आणि मधमाशीचे पोळे आज पण इथं 17 ते 18 या उन्हाळ्यात दिसत आहेत. आणि याची खास शेतकऱ्यांना महत्त्वाचे फायदे असे आहेत की अंजनचा पाला हा दुधाळ जनावरांना जर खाऊ घातला तर याचं फॅट वाढतं. पौष्टिक चारा म्हणून एक महत्त्वाचं आहे. पूर्वी पण जर चाराची टंचाई राहायची तर अंजनचा पाला हा खाऊ घालून चारा बांधावरच तयार शेतकरी करायचे. आता कालांतराने असं झालं, वृक्षतोड सर्वत्र चालू आहे, ते त्या ठिकाणी अंजनचे जंगल झाले गेले नष्ट. म्हणून महत्त्वाचा संदेश असं देऊ इच्छितो की जे तापमान वाढ झाली याचं मोठं समस्या आहे. दुष्काळ पडत आहेत, उदास शेतकरी वातावरण हवामान बदलल्यामुळे उदासीनता येते. तर प्रत्येक शेतकऱ्याने मी जसं केलं आहे इथं की अंजनची भिंत केली, 200 अंजन आज यशस्वी झाले आहेत. आणि हे अंजन जर प्रत्येक शेतात जर अंजन असेल आणि अख्ख्या गावात जर हजारो झाडं जगले तर दुष्काळ पडणार नाही. हवामान बदलाचं वारं आपण आपल्या हातातच सुधारू शकतो. वाढत्या तापमानाची जी समस्या आहे मानवी जीवनाला, सजीव सृष्टीला, तर असं सेंद्रिय शेतीतून संदेश दिला जातो की असे शेतकऱ्यांनी जगवावं आणि चाऱ्याचं स्वयंपूर्णता, वातावरणाचं स्वयंपूर्णता सर्व येऊन जाईल असं म्हणून तिथून संदेश दिला जातो. धन्यवाद.